PWD खात्याचा अपयश तुमच्या समोर आम्ही सूरज स्टार न्यूज नेटवर्कवर दाखवत आहोत। तर आपण या ठिकाणी वाडा भिवंडी रोड ची अवस्था पाहतायत। लांबच लांब रांगा या ठिकाणी ट्रॅफिकच्या आहेत, परंतु मुंबईपासून अगदी 1.5-2 तासावर असलेला वाडा तालुका आणि वाडा भिवंडी रस्त्याची ही अवस्था, दयनीय अवस्था आजही मात्र बघायला मिळते। जीवघेणा प्रवास मोठीमध्ये घेऊन या ठिकाणी मात्र विद्यार्थी असतील, रुग्ण असतील, चाकरमान्य असतील, नोकरवर्ग असतील, सगळे नागरिक असतील, येताना जाताना त्यांना होणारा त्रास या खड्ड्यांपायी मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। 2013 पासून ते आतापर्यंत 2025 पर्यंत खड्डे आणि खड्ड्यात रस्ता वाडा भिवंडी रोड एक मोठी चर्चा मात्र नक्कीच आहे। पुढारी आले गेले, निवडणुका झाल्या संपल्या, परंतु या ठिकाणी रस्ता खड्ड्यात आणि खड्ड्यात रस्ता हेही राहिले। ठेकेदारी बदलले, कंपन्याही बदलल्या, परंतु वाडा भिवंडी रोडची अवस्था जशीच्या तशी। पावसाळा आला की खड्ड्यामध्ये रूपांतर मात्र या रोडचं मात्र झालेलं पाहायला मिळतंय। आणि ही सुटका होईल की नाही आता परमेश्वरालाच माहीत असेल, कारण लोकप्रतिनिधी या ठिकाणी मात्र दुर्लक्ष केलंय, म्हणून वर्षभरामध्ये हे खड्डे भरले नाहीयेत। आणि अगदी पावसाळा सुरू झाला आणि म्हणजे दरवर्षी खड्डे आणि यावर काढणारी बिलं हीच एक मोठी संकल्पना वाडा भिवंडी रोडची 2013 पासून ते 25 पर्यंत इतिहास आहे। आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहोत। अशाच घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि ही जास्तीत जास्त बातमी आम्ही तुमच्या समोर याच भिवंडी रोडच्या अनेक किस्से मात्र घेऊन येणार पुढच्या भागामध्ये। सूरज स्टार न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील।